मनोज जरांगेंच्या भेटीला गेलेले रोहित पवार हे फक्त एक प्यादे आहेत अशी टीका मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली। त्यांच्या मागे कोणाची तरी शक्ती आहे हे मी सांगण्याची गरज नाही असंही विखे म्हणाले। आता पुढचं बिल भरायचं नाही आणि मागचंही द्यायचं नाही, शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतचा व्हिडिओ ट्विट केला। पुण्यात महायुतीत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये वडगाव शेरी आणि खडकवासला 2 जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे। भीमराव तापकीर आणि सुनील टिंगरे यांना नारळ मिळण्याची शक्यता आहे। सांगलीच्या वाळवा तालुक्यात दलित समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात इस्लामपूरमध्ये दलित संघटना आक्रमक झाले। तसंच सर्व दलित संघटनेच्या वतीनं जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे। बीडच्या साईनाथ परभणीला अखेर पुण्यातून अटक करण्यात आली। साईराम अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची फसवणूक करून फरार होता। आग्र्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ऐतिहासिक ताजमहालाच्या मुख्य घुमटाला गळती लागली आहे। मात्र पाणी झिरपल्यामुळे ही गळती लागली असून या ऐतिहासिक वास्तूच्या घुमटाचे कोणतेही नुकसान झालं नसल्याचा दावा पुरातत्व सर्वेक्षण विभागातर्फे करण्यात आला। लवकरच चिपी विमानतळाला बॅन ऑफ फे यांचं नाव देणं असेल असं मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय। महाराष्ट्र प्रशासनाने चिपी विमानतळाला बॅरिस्टर पैलवानचं नाव देण्याचा ठराव केसरकर यांनी म्हटलं। नंदुरबार जिल्ह्यात बालकांच्या आरोग्याशी खेळ सुरू झाला आहे। खिचडीसाठी दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटात भेसळयुक्त तांदूळ सापडलाय। पोषण आहाराचा तांदूळ दर्जाही नसून पोषण आहार बदलून देण्याची मागणी पालकांनी केली। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांच्या 111 रिक्त पदे भरली जाणार आहेत। विद्यापीठातील विविध विभागांतील प्राध्यापकांच्या 111 रिक्त पदांच्या भरतीसाठी नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। आधार कार्ड युजर्सना दिलासा मिळालाय। आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची डेडलाईन पुन्हा एकदा वाढवण्यात आली। 14 डिसेंबर 2024 पर्यंत ही मुदत वाढवण्यात आली। पुणे शहरात झिकाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ सुरूच आहे। एकूण रुग्णांची संख्या 100 वर पोहोचली असून गर्भवतीचं प्रमाण अधिक आहे। तर शहरात आतापर्यंत झिकाच्या 5 रुग्णांचा मृत्यू झाला। गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे। शहरातील मध्यभागातील प्रमुख 17 रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत। पुणे पिंपरी परिसरात लवकरच 11 नवीन पोलीस स्टेशन सुरू करण्यात येणार आहेत। पुणे पिंपरी चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी तसेच शहरातील विस्तार वाढलेले नवीन पोलीस ठाणे सुरू करण्यात येणार। गणपती विसर्जन मिरवणुकीत उच्च क्षमतेचे डीजे आणि लेझर लाईट वापरल्यास डीजे साऊंड सिस्टीम जप्त करण्यात येणार आहे। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबतचा इशारा दिला आहे। पुणे पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेनं हादरलंय। पुण्याच्या सिंहगड हद्दीतील सामरेवाडीत अतर्क्य गोळीबार करण्यात आला। या गोळीबारात एकाचा मृत्यू झालाय तर 1 जण गंभीर जखमी झाला। नवी मुंबई परिसरात पहाटेपासून पाऊस आणि धुकं पाहायला मिळत आहेत। पावसासोबत आलेल्या धुक्यामुळे वातावरणात बदल झाला असून पनवेल, बेलापूर, खारघरमध्ये पाऊस सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।